आणि सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुळात शांत स्वभावाचे मानले जातात। सहसा त्यांचा राग जरी असला तरी तो चेहऱ्यावर दिसत नाही। पण आज मात्र सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस वैतागले आणि तेही त्यांच्याच आमदारांवर। त्याला कारणीभूत ठरले त्यांच्या पक्षाचे आमदार। झालं हे की भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे माजी ओएसडी अभिमन्यू पवार हे सभागृहामध्ये अवैध दारू विक्रीचा मुद्दा मांडत होते। अवैध दारूमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात हा त्यांचा रोख होता। आपला मुद्दा ठसवण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या हितासाठी हा प्रश्न सोडवा असं अभिमन्यू पवार म्हणाले। पण फडणवीसांना हे अजिबात आवडलं नाही, कारण अलीकडे सरकारवर सर्वाधिक टीका ही लाडकी बहीण योजनेमुळे होतीये। सरकारच्या तिजोरीवर ताण येतोय, सरकारने अन्य योजनांचा पैसा लाडकी बहीण योजनेकडे वळवला असे दावे विरोधक करत असतात। त्यामुळे फडणवीसांना सुद्धा त्यावर सातत्याने उत्तरे द्यावी लागतात। बहुधा यामुळेच की काय आपल्या पक्षाच्या आमदारांना सुद्धा तोच संदर्भ दिला म्हणून फडणवीस वैतागले आणि अभिमन्यू पवारांना भर सभागृहात फडणवीसांनी तंबी दिली। पण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील। त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही।